मित्रांनो, स्वतः वाजल्यात सकाळचे 7:30. तुम्ही बघू शकता 7:15 वाजल्यात खरा. आज आहे तारीख 30 नोव्हेंबर आणि आज आहे अथर्वची एंगेजमेंट. तयारी करूया आपण आणि निघूया लवकर, कारण का अथर्वला जायचं आहे फोटोशूटला. सो आजचा दिवस खूप इंटरेस्टिंग असणार आहे. चला आपण तयारी करूया पहिला. मित्रांनो, आपली झाली आहे तयारी. आहे आपला आजचा लुक. तुम्हाला दिसत असेल तर एकदम चमकीला लुक आहे. इकडे आजी बसली आहे. आजी आहे का? आता मी फक्त वाट बघतोय की अथर्वचा फोन कधी येईल. फोन जसा येईल तसा मी निघतो अथर्वकडे जायला. तिथून आपल्याला जायचं सूर्यवंशीच्या बीचवर. सो माझं आता अथर्वशी बोलणं झालं कॉलवर, तर तो म्हणतोय की 8:30 पावणे 9 पर्यंत यायला. आता अथर्वचा फोन आलेला मला. वाजले आहेत 9:10 आहेत आणि दादा मला सोडतो आता बाईकवरून. सो आपण जाऊया अथर्वकडे, मग बघूया आपण काय करायचं ते. आत्ता नवरी जी आहे म्हणजे रोशनी, ती आत्ता निघाली आहे ठाण्यावरून. ती आली की मग फोटोशूटला जायचं आहे. चला. तर गाई अथर्व भेटलाय मला आणि अथर्व गेलाय कट द क्रॅपमध्ये थोडेसे केस वगैरे सेट करायला. त्याच्यानंतर आपण मोस्टली मला वाटते की बीचवरच जायचं आहे डायरेक्ट. मला पण नक्की माहिती नाहीये काय प्लॅन आहे, काय चाललंय ते. अजून रोशनी आली नाहीये. मला वाटते ती विक्रोळीला होती कुठेतरी. मी अथर्वला दाखवत नाहीये कारण का कसं आहे, अथर्वनी जो म्हणजे त्याचा जो आउटफिट आहे, सो त्याच्या आतला जो आउटफिट आहे तो स्लीवलेस आहे. त्यामुळे तसं स्लीवलेसच घातलंय आणि हा त्याचा आउटफिट इथे ठेवलाय. आम्ही आता पोहोचलोय हॉलवरती. सस्मित, मी, मामा आणि अथर्व पण मागे आहे. फर्स्ट मूव्हर. हां. सो आता कामं चालू आहे सगळी आणि आम्हाला ते जे हॅम्पर्स आहेत ते आणून ठेवायचे हॉलमध्ये. हे हॉल आहे, इथे डेकोरेशन आहे. कालची पॅकिंग दाखवली नाही आहे मी, त्यामुळे सो तुम्ही बघा आता काय हॅम्पर्स आहेत ते सगळे. सो हे सगळे गिफ्ट्स आहेत पूर्ण. हे रिंगचं प्लॅटर आहे, हे फळं आहेत. जिजी मावशी आली आहे सर्व पहिली तयार होऊन आणि भाऊ काका आलेत आणि मामा, सस्मित हे सगळं आता सजवत आहेत पूर्ण. हे पूर्ण गिफ्ट्स आहेत जे द्यायचे आहेत. चांगलं वाटतं, दिसायला तर चांगलं वाटतं सगळं. अथर्वचं आता खाली चालू आहे फोटोशूट. सो हे इथे आता अथर्वचं फोटोशूट चालू झालं आहे आणि हा आहे आमचा नवरा मुलगा. सो आता फायनली नवरी मुलगी पण आली आहे. थोडंसं लेटच झालं आहे पण ठीक आहे. म्हणजे बीचवर जायला कदाचित वेळ आहे की नाही माहिती नाही. 9:15 झालेत. लोक पण आता यायला चालू होतील. आता आलेत मनाताई, शरुताई. मनाताई हाय कर. सस्मित, जिजू सगळे आलेत. ही नाही, ही इन्फ्लुएन्सर, दोघा इन्फ्लुएन्सर कोलाब आहे आमचा. ऋतू हाय का सगळ्यांना? हाय हाय स्पृहा, मस्त दिसत आहेत सगळे एकदम. येस, चला चला फोटो काढून घ्या पटापट. इकडे भटजी वाट बघतात वाटते आपली. अथर्व वगैरे खरं इकडे फोटोशूट करत होते, म्हणून मी दादाला काय सांगितलं की इकडून लोक येत आहेत. दादाने इकडे हे बांधून टाकलं डायरेक्ट. आता हे लोक इकडून यायचीच बंद आली आहेत. आपण जाऊन जरा काढूया. आम्ही आमचा पण फोटोशूट करून घेतो इकडे जरा. इकडे त्यांचं चालू आहे. कुठे गेले? हां, तिकडे मागे चालू आहे त्यांचं. इथं आमचं वेगळंच चाललं आहे काहीतरी. स्वतःचेच फोटोशूट चालले आहे त्यांचे. सो हा आहे आरव, मनाताईचा मुलगा. से हाय. हाय, से चीज टू एव्हरीवन. चीज चीज. विल गो. ओके, या लेट्स गो. आता इकडे हे पूजा वगैरे चालू झाली आहे सगळी. फायनली फोटोशूट कंप्लीट झालं आहे आणि हा अथर्वचा फायनल लुक दाखवला होता लोकांना. फायनल लुक आहे. सगळे लोक पण यायला चालू झाले आहेत. मामा, मामी, जिजू, भाऊ काका, एव्हरीवन. यांनी आता हे ओवाळलं तर आता हे नवीन चालू केलं की जीपेवरती पैसे घेतात. काय तुम्ही कोई तरीका है भीख मांगने का? भीख तो हाथ जोड़ के मांगते, आप लोग तो दादागिरी कर रहे हां, हे आता हे बघा काय आहे, काय दिवस आलेत ते बघा. आता पाठवले सगळ्यांनी. चला गेले. किती गेलेत? 100 रुपये. स्टार्टर्स वगैरे चालू झाले आहेत मस्त. चिकन आलिशान कबाब, चीज कॉर्न टार्ट्स. तू उडव, तू हां उडव मस्त आपली. काय उडवते? काय खाते? मी का? तुझं काय चाललंय?
आपण जरा हे टेस्ट करूया कसं आहे ते. 50 रुपया कट ओव्हर ऍक्टिंग के आर्या कसं वाटतं तुला? I don't know, it feels the same as it was. इंग्लिश नाही मराठी प्लीज. Same वाटतंय मला मनाताई सरुताच्या लग्नात किंवा निहार दादाच्या लग्नात वाटतं. अजून एवढं अटेन्शन मिळालं नाहीये. ठीक आहे, चिअर्स. आता फंक्शन म्हटलं की कामं आलीच. सो आता मी आणि सस्मित चाललोय केक आणायला. 2 टीयरचा केक आहे मस्त एकदम. सो तुम्हाला दाखवतो. आता मला माहित नाही केक दाखवू शकतो की नाही मी. काय वाटतं दाखवू का केक आताच की नंतर कापताना? बॉक्समध्ये असेल ना. हां ठीक आहे, कापतानाच दाखवतो मला केक. सो तुम्हाला पण जरा सरप्राईज एलिमेंट. कोणता फ्लेवर आहे तुम्ही गेस करा. हां चालेल. फ्लेवर कुठला आहे तो नक्की गॅस करा. मला आणि सस्मितला पण माहिती नाही की फ्लेवर कुठला आहे तो. सो आपण जाऊन बघूया आता. चला गाडीत बसतो, तुम्हाला दाखवतो केक आणल्यावर. सो आता आम्ही आलो आहे केक घ्यायला. पण आय डोंट नो फॉर सम वियर्ड रिझन्स ते शटर बंद आहे. तर अथर्वला फोन केला, पण अथर्व पण पूजेमध्ये बिझी आहे. तर सस्मित बिचारा फिरतो इकडे तिकडे बघत की नक्की काय आहे. तर त्यांनी मला वाटते फोन केलेला आता त्या ओनरला. तो बोलतो की आतमध्ये माणसं आहेत पण बाहेरून तो शटरला लॉक आहे. तर माहिती नाही मला की तो आता कसं उघडणार आहे ते. काय सस्मित काय बोलतोय तो? मतलब कि अंदर से बंद नहीं होगा क्योंकि अंदर लोग बैठे हैं, तो मैं खुलवाता हूँ पण अजून उघडलं नाही. मला वाटत नाही की आतमध्ये कोण असेल, कारण का बाहेरून तो टाळा होता. हां एक लाईव्ह फोन लावूया. चला लाईव्ह फोन करून बघूया आपण. तो कोणाला फोन करतो? ओनरला. हाँ सर, बात हुई आपकी? हाँ बोल रहे. ठीक है थोड़ा अर्जंट है. ओके. फायनली आमचा केक आलेला आहे. सस्मित घेऊन येतोय केक. आता त्याच्यासाठी दरवाजा उघडायला आपल्याला गाडी पुढे घ्यावी लागेल त्याला. ठीक आहे, बघूया आपण केक. आता हे दोघं घेऊन आलेत गुलाबाचे. अरे हे चांगलं आहे यार. आणि हे गुलाब का आणलंय सांग सस्मित? तो है ना असा. ओ सॉरी या पाय बसणं कारण त्याला लागलंय. हां ठीक आहे. पण आपण कपाल डान्समध्ये आम्ही तर असं ठरवलं की अथर्व गुलाब देणार आहे तिला. कपाल डान्स नाही, कपाल भारती. कपाल डान्स हे आपला पण एक सिक्वेन्स दाखवूया. आमचा असा चालू असा होतोय बघ, आणि मग चट्टू तो सिक्वेन्स दाखवू. आणि मग त्याचं काय दुपट्टा. MBA में मिली थी और तब से मैं एक ही चीज बोलना चाहता हूँ कि मेरे लाइफ में सच में रोशनी आ गई है. आता डिस्कशन चाललंय. सस्मित कोर्ट मॅरेज करणार आहे. त्याच्यासाठी हात मिळव. सस्मित कोर्ट मॅरेज करणार आहे. पूर्ण प्रयत्न. ये फंस गया सीएम. ये फस गया. मी कोर्ट मॅरेज करणार. जय लक्षात ठेवा काय बोललाय. कोर्ट मॅरेज साक्षी विटनेस पण आपल्याकडे. हां प्रयत्न नाही. हा चालेल पण लग्न असं नाही करायचं तू म्हणतो. असं नाही. हां नक्की बघा. बैठ चल बघूया कोण जिंकते ते. हा आहे आपला आजचा मेनू. सूप आहे 2 सूप घ्यायचं आपल्याला. हसतं कशाला? सूप घ्यायचं आहे तो बोलतो. हां सूप आहे आपला मेनू. ग्रीक सलाड आहे. जिजू इकडे जेवतात. जिजू पास्ता कसं आहे? हां कसं आहे? चांगलं आहे. दही वडा, पास्ता, पनीर, ब्रेड आहे, जिरा राईस. जय काय घेतलं आहे? काय काय आहे?
दिसायला व्हेज जेवतोयस की काय? मिक्स ओमनीवरच चिकन आणि मटन. आपण जेवण घेऊया आता आणि मग सांगतो तुम्हाला की नक्की जेवण वगैरे कसं आहे ते सगळं. हा आला आपला अभिनेता. जेवण झालंय आपलं आणि आता इकडे डेझर्ट घेऊ. काय उडवतायत बाबा? उडवतो बघ केक कसा. हा उडव तू केक. मी गाजर हलवा घेतो, तू जलेबी रबडी. भाई मी एक घेणार जलेबी रबडी, एक जलेबी रबडी देतो. आता सस्मिता आणि मी गाजर हलवा टेस्ट करतो. आम्ही दोघं एक साथ टेस्ट करतो. चला चीयर्स. मजा आहे. आणि माझा पहिला गाजर हलवा या सीझनचा. माझं पहिलं आहे. माझा पण पहिला आहे ॲक्च्युली. खूप मस्त आहे. बाप एकदम. आता आपल्याला अजून एक काम आहे. सस्मितने मला आता आठवण करून दिली. तो केकचा काय फ्लेवर आहे तो आपल्याला टेस्ट करायचा आहे. तो पण आता आपण बघूया जरा. चांगलं आहे म्हणजे स्पंज चांगला आहे. गाजर हलवा गाजर हलवा चांगला आहे. अजून एक गोष्ट राहिली. केकला पण एक इमोशनल व्हॅल्यू आहे. ते पण आहे. अजून एक गोष्ट राहिली जलेबी रबडी. ते पण आता ऑन कॅमेरा टेस्ट करतो म्हणजे आपल्याला कळेल की नक्की सर्वात बेस्ट काय आहे ते. शेवटचं डेझर्ट जे आहे ते आहे जलेबी रबडी. आता हे बघूया कसं आहे ते. काढू नको सांग. मला ती जिलेबी जर गरम असते तर अजून मजा आली. सो मला वाटतं विनर इज गाजर हलवा आहे. सो विनर इज गाजर हलवा. डन. अजून काय आहे का? मला वाटतं आपण नाही, आर्याने सांगितलं पार्कात जाऊन फोटो काढायचे. पार्कात जाऊन फोटो काढायचे. ठीक आहे बघूया. जर नसेल काय तर मग आपण थोड्या वेळी आता ब्लॉग एंड करूया. ही घ्यायला आली आहे त्यांना कारण का आता जेवणाची वेळ संपते. काय हाय काय करते? घेऊन जा ना. हे ऋत्वीसाठी थँक्यू. बाय बाय बाय. तर मित्रांनो हा होता माझ्या चॅनलवरचा पहिला ब्लॉग. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, सगळी मस्ती आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. तर भेटूया पुढच्याच अशा ब्लॉगमध्ये. मी ब्लॉगिंग कंटिन्यू ठेवणार आहे. तुम्ही माझे फक्त साथ द्या. चला बाय बाय.